नमस्कार. तुम्ही इथे पाहू शकता मी तिळाची वडी बनवलेली आहे आणि ती किती खूप सुंदर झालेली आहे. तर हॅलो, नमस्कार. आज आपण पाहणार आहोत तिळाची वडी अगदी गुळाचा पाक न बनवता एकदम योग्य परफेक्ट प्रमाणात कशी बनवायची. खायलाही खूप चविष्ट लागते आणि खूप सुंदर होते. अगदी प्रमाण योग्य आहे, अजिबात बिघडणार नाही. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी तीळ घातलेले आहेत. जेवढे आपण तीळ घेऊ तेवढेच आपण गूळ घेणार आहोत. जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही 1 किंवा 1.5 वाटी तीळ घेऊ शकता. इथं मी अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत आणि हे आपण एकसारखे हलवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची. हाय ठेवली तर ते लगेच त्यांना कलर येतो. त्यामुळे आपण गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवणार आहोत किंवा लो ठेवली तरी चालेल. अगदी मंद आचेवर जरी भाजले तरी चालतील. इथे तुम्ही पाहू शकता थोडेसे तीळ फुगले किंवा फुलायला लागले की आपण गॅसची फ्लेम पुन्हा बारीक करून घेणार आहोत. तीळ आपण जास्त भाजणार नाही. अशा पद्धतीने इतपत आपण तीळ भाजून घेतलेले आहेत. आता हे तीळ आपण थंड करण्यासाठी एका ताटामध्ये ओतून घ्यायचे आहेत. तीळ छान थंड करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी तीळ भाजलेले आहेत. प्रत्येक तीळ हा छान फुलला आहे. आता हे तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण याची बारीक पूड करून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने याची पूड करून घेतलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये जेवढं तीळ घेतले होते तेवढेच गूळ घेतलेला आहे. इथं मी साधारण अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. आता हा सर्व गूळ बारीक केलेल्या तीळ पावडरमध्ये आपण टाकणार आहोत आणि पुन्हाही एकदा याला आपण झाकण लावून बारीक करून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता गूळ आणि तीळ पावडर खूप छान मिक्स झालेले आहे. आता पुन्हा कढईत तूप टाकणार आहोत. तूप आपण वितळून घेणार आहोत. तूप छान वितळलं की आपण त्याच्यामध्ये जी बारीक केलेली पूड होती ती टाकणार आहोत. म्हणजे तीळ आणि गूळ जे मिक्स करून आपण बारीक करून घेतलं होतं मिक्सरला ते आपण टाकणार आहोत आणि अगदी मंद आचेवर एकसारखं हलवून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता आपला गूळ हा वितळला पाहिजे. अगदी आपण जास्त हलवणार नाही, कारण जास्त जर आपण हे भाजून घेतलं किंवा परतून घेतलं तर गूळ हा करपट लागू शकतो. त्यामुळे आपण हे अगदी मंद आचेवर गूळ छान बारीक वितळेपर्यंत आपण हलवून घेणार आहोत. इथं मी एक मूठभर भाजलेले शेंगदाणे त्यांच्या अर्ध्या पाकळ्या करून घेतले आहेत व त्याची टरफले काढून घेतलेली आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण छान टेस्ट लागते. आता हे पुन्हा अगदी आपण 1 मिनिटभर हलवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता हे छान मिक्स झालेलं आहे किंवा गूळ आपला छान वितळलेला आहे. पुन्हा आपण एकसारखं हलवून घेऊन गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि एकसारखं हलवून घेणार आहोत. आता हे मिश्रण आपण गार होऊ देणार नाही. जेवढं गरम आहे तेवढंच आपण. आता आपलं हे मिश्रण तयार आहे. एका ताटलीला इथे मी तूप लावून घेतलेलं आहे आणि हे झालेलं मिश्रण आपण लगेच याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. सर्व मिश्रण यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते एका वाटीचे किंवा जी खाली बाजू प्लेन असेल त्याच्या साह्याने आपण एकसारखं पसरवून घेणार आहोत. आता हे मिश्रण पुन्हा आपण एकसारखं छान पसरवून घ्यायचं. शेंगदाण्याच्या पाकळ्याही खूप सुंदर दिसत आहेत आणि आपल्या वडीला कलरही खूप छान आलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता. अशा पद्धतीने आपण एकसारखं बनवून घेणार आहोत. तिळाची वडी बनवताना तुम्ही जर हे प्रमाण वापरलं तर अजिबात तिळाची वडी बिघडणार नाही. तुम्ही अशा पद्धतीने तिळाची वडी नक्की बनवून पहा आणि जर ही रेसिपी तुम्ही बनवली तर नक्की मला कमेंट करून सांगा की कशी बनली. इथे तुम्ही एक 15 ते 20 मिनिटानंतर पाहू शकता किती छान परफेक्ट सेट झालेली आहे. अगदी आपण हाताने अख्खी उचलूही शकतो. आता ही एका तुम्ही सुरीच्या साहाय्याने किंवा उलथणीच्या साहाय्याने एकसारखी याचे पीस करून घेऊ शकता. इथे शेंगदाणे असल्यामुळे मध्ये शेंगदाणा आले की थोडंसं कट करायला त्रास होतो. त्यामुळे तुम्ही जर असे छोटे छोटे तुकडे जरी केले तरी चालतील.
तर या संक्रांतीला अशा पद्धतीने तुम्ही हळदी कुंकासाठी ही वडी, तिळाची वडी तुम्ही नक्की बनवून पहा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप छान सुंदर बनते. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही ही वडी बनवली तर कशी बनवली व तुम्हाला आवडली का. थंडीच्या दिवसात लहान मुलेही वडी खूप आवडीने खातात. अगदी संक्रांतीलाच नव्हे तर तुम्ही ही मुलांच्या छोट्या टिफिनसाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठीही बनवू शकता.